यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बीडच्या शिरूर इथल्या सतीश भोसलेचे उर्फ खोक्या भाईचा नवा कारनामा समोर आलाय। कालिका देवी विद्यालयातला भोसलेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याचं दिसतंय। तर माझ्यावर खूप साऱ्या केसेस आहेत, आणखी केस वाढल्या तर काही फरक पडत नाही असं तो विद्यार्थ्यांना सांगतोय। शाळेमध्ये विद्यार्थ्यांना धमकी देत असताना शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक सुद्धा उपस्थित होते। दरम्यान शिक्षकांनी अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कसं बोलावलं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? हा खोक्या एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत होता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मारहाण करताना त्यांना धमकी देत असल्याचंही दिसतंय। नेमका काय प्रकार आहे हा? खोक्या भाई उर्फ सतीश भोसले हा जो आहे तो त्या परिसरामध्ये स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेत होता आणि त्यांनी या अगोदर देखील काही शाळांमध्ये जाऊन जो व्हिडिओ आपण समोर पाहतो स्क्रीनवरती, त्यामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही जर मुलींची जर छेड काढली तर मी शिक्षकांना सांगणार नाही, मी स्वतः तुमचे हातपाय मोडेल, अशा पद्धतीची धमकी दिली आहे। आणि विशेष म्हणजे यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचा एक कारनामा समोर येत असताना अशा पद्धतीने शिक्षकांनी जो ज्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, अशा व्यक्तीला नेमकं शाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी काय बोलवलं होतं आणि का बोलवलं होतं यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे एकंदरीतच हा जो खोक्याबाई आहे, ज्या पद्धतीने जाहीररित्या हातपाय मोडण्याची भाषा बोलतोय, माझ्यावरती 1-2 गुन्हे झाले तरी हरकत नाही अशा पद्धतीने बोलतोय, त्यामुळे त्याची गुन्हेगारीची मजल किती होती हे देखील यामधून स्पष्ट दिसतंय। विशेष म्हणजे एक ना अनेक असे कारनामे आता समोर यायला लागले, त्याच्या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर यायला लागलेत। त्यामुळं या अशा गुंडांच्या बाबतीमध्ये कारवाई कधी होणार यात अनेक प्रश्न उपस्थित आहेत। काल 24 तासामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले, आणखी देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। सुरेश, एकूणच असं म्हणता येईल की काय आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा होता असा सवाल आहे। धन्यवाद तुम्ही